सन 1999 मधली घटना. केंद्रातील सत्तेत अटल बिहारी वाजपेयी यांचं सरकार. या सरकारला अन्य राजकीय पक्षांनी पाठिंब्याचं आश्वासन दिलं होतं. यानंतरही लोकसभेत विश्वासदर्शक ठराव हरल्यानंतर सरकार कोसळलं. फक्त एका मतानं वाजपेयी सरकारच्या नशिबाचा फैसला झाला आणि लोकसभा अध्यक्षाच्या ताकदीचा अंदाज येईल. आत्ताच्या सरकारमध्ये पुन्हा स्पीकर पदाची चर्चा सुरू झाली. याचं कारण म्हणजे यंदा मोदी सरकार नाही तर एनडीए सरकार आहे आणि या सरकारमध्ये टीडीपी, जेडीयू, एकनाथ शिंदेची शिवसेना हे मुख्य घटक पक्ष आहेत. लोकसभा अध्यक्षाचं पद कुणाला मिळणार यावर अजून सस्पेन्स कायम आहे. या पदासाठी टीडीपी प्रमुख चंद्राबाबू नायडू यांची मिळवणी डी पुरंदेश्वरी यांच्या नावाची चर्चा आहे. टीडीपीने सर्वात आधी या पदाची मागणी केली. योगायोग म्हणजे ज्यावेळी अटल बिहारी वाजपेयी यांचा सरकार कोसळलं तेव्हा लोकसभेचे अध्यक्ष टीडीपी पक्षाचेच होते आणि सरकार कोसळण्यात त्यांची महत्वाची भूमिका होती. आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 71 मंत्र्यांसह सलग तिसऱ्यांदा पंतप्रधान पदाची शपथ घेतली. मंत्र्यांना खातेवाटपही केले. पण अजूनही लोकसभेच्या अध्यक्षपदाचा सस्पेन्स संपलेला नाही. अध्यक्षपद कुणाला द्यायचं याचं उत्तर मिळणं कठीण झालं. आता बहुमताचं सरकार नाही, त्यामुळे अशा परिस्थितीत स्पीकर पद भाजपसाठी आणखी महत्वाचं झालं. भाजपनं यंदा 240 जागा मिळवल्या. टीडीपीनं 16, जेडीयूचे 12 खासदार निवडून आले. मागील 2 निवडणुकीत भाजपनं बहुमत मिळवलं होतं. अशी स्थिती 1999 मध्ये अटल बिहारी वाजपेयी पंतप्रधान असतानाही झाली होती. त्यावेळी भाजपची राजकीय ताकद मात्र खूप कमी होती. त्यामुळे विश्वासदर्शक ठराव भाजपला जिंकता आला नाही. फक्त एक मत विरोधात गेलं. ओडिशातील काँग्रेस नेते गिरीधर गंगाम यांच्याकडून टाकल्या गेलेल्या एका मतामुळे सरकार कोसळलं होतं. यावेळी लोकसभेचे अध्यक्ष टीडीपीचे जीएमसी बालयोगी होते, ज्यांनी गमांग यांना मत देण्याची परवानगी दिली होती. जर गमांग यांना ही परवानगी दिली गेली नसती तर हो आणि नाही दोन्ही बाजूंची मतं सारखीच झाली असती. विश्वासदर्शक ठरावावर एनडीएच्या बाजूनं 269 तर विरोधात 270 मतं होती. या एकाच मतामुळे सरकार बरखास्त करावं लागलं होतं. लोकसभा अध्यक्षांचा निर्णय आणि विवेकशील शक्तीच्या कारणामुळे लोकसभेत विश्वासदर्शक ठराव गमावणारे अटल बिहारी वाजपेयी हे पहिले पंतप्रधान ठरले. चंद्राबाबू नायडू यांच्या आग्रहामुळे बालयोगी यांना सन 1998 मध्ये लोकसभेच्या अध्यक्षपदी नियुक्त करण्यात आलं होतं. आता पुन्हा 25 वर्षानंतर तशी स्थिती निर्माण होऊ पाहत आहे. आताही चंद्राबाबू नायडू भाजपकडे स्पीकर पदासाठी आग्रह धरत आहेत. भाजपला लोकसभेत काही जागा सोडाव्या लागतील. टीडीपीने जर आधीच स्पीकर पदासाठी दावा ठोकलाय. मागील 10 वर्षातील बहुमतामुळे मोदी सरकार आपल्या पद्धतीनं लोकसभा अध्यक्ष नियुक्त करायचे. परंतु आता जनादेश कमी असल्यानं सरकारला आता असा निर्णय घेता येणार नाही. भाजपनं खाते वाटपात महत्वाची खाती स्वतःकडे घेत आपला इरादा स्पष्ट केलाय. यानंतर लोकसभेचं अध्यक्षपद स्वतःकडे ठेवण्याचा भाजपचा प्रयत्न असेल. कारण संकटाच्या काळात अध्यक्ष निर्णायक भूमिका बजावत असतात. लोकसभेचा अध्यक्ष लोकसभेचा पीठाधीन अधिकारी असतो. सदनातील कामकाजात त्याचा महत्वाचा सहभाग असतो. साधारणतः बहुमतानं अध्यक्षांची निवड केली जाते. सदनातील नियमांची व्याख्या करणं तसंच सदनातील सदस्यांचे निलंबित करण्याचे अधिकार अध्यक्षाला असतात. जर कोरम भरत नसेल तर अध्यक्षांकडून बैठका स्थगित केल्या जातात. यासह अन्य महत्वाचे अधिकार लोकसभा अध्यक्षांकडे असतात. असं असलं तरी हे पद दिसतं तितकं शानदार आणि अधिकारिक नाही. यासाठी सन 2008 मधील एक उदाहरण घेता येईल. यावेळी भारतीय कम्युनिस्ट पार्टीचे दिग्गज नेते आणि लोकसभेचे अध्यक्ष सोमनाथ चटर्जी यांना आपल्या पक्षाचे सदस्य गमवावे लागले होते. याचं कारण म्हणजे चटर्जी यांनी लोकसभा अध्यक्षाच्या रूपात आपल्या कर्तव्यांना प्राधान्य दिलं होतं. नंतरच्या काळात चटर्जी यांनी या घटनेला आपल्या आयुष्यातील सर्वात दुःखद दिवस म्हणून वर्णन केलं होतं. पक्षातून निलंबित झाल्यानंतरही सोमनाथ चटर्जी यांनी आपल्या लोकसभा अध्यक्षाचा कार्यकाळ पूर्ण केला होता. हे विशेष. अशाच घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या बोलरे भावा या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा ही विनंती. धन्यवाद.